राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या कर्जमाफीसमोर एक नवा पेच निर्माण झालाय। जिल्ह्यात तब्बल 93,300 शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप नोंदवला गेलेला नसल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे, मात्र कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा पेच निर्माण झाला आहे। जिल्ह्यात तब्बल 93,300 शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप नोंदवला गेला नसल्याचं समोर आलंय। केंद्र शासनाच्या कृषी विषयक योजनांसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे आता कर्जमाफीसाठी हा आयडी आवश्यक ठरणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। कर्जमाफीची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या यंत्रणेत उपलब्ध असणे गरजेचे आहे। मात्र जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार नसल्यानं कर्जमाफीच्या लाभापासून हे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया वेगाने राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे वर्ग 2 धारकांमध्येही फार्मर आयडीचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे। वर्ग 2 धारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही प्रश्न उपस्थित होत असून शासनाच्या निर्णयाकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।